कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला चहा। काय नको आम्हाला चहा बिया, तसं बी अगर आता आम्हाला काही किंमतच राहिलेली नाही। आज जवळची माणसं बी टाळायला लागल्यावर म्हणल्यावर काय झालंय? काय झालं विचारा तुमच्या लाडक्या भाच्याला जाऊन। त्याच्या बहिणीला बघायला पाहुणे येणार आहे तर आम्हाला साधं सांगितलेलं बी नाही, छत्रीकडनं कळतंय आम्हाला। हा, याला काय अर्थ आहे का? आता आमच्या लेकीशी त्याचं भांडण आहे बुवा, पण आम्ही विपरके झालो। डॅडी, सूर्याने बोलवलं नाही बोलवलं याचा तुम्हाला खरंच फरक पडतो? मग अरे काय बी झालं तरी आमचे जावई बापू आहेत ते, आमचा जीव त्यांच्यासाठी तुटणारच ना। आता त्यांना आमच्या लेकीच्या भांडणाचा बदला आमच्याकडनं घ्यायचा असेल ठीक आहे, आम्ही बी इथून पुढे त्या घरात पाऊल टाकणार नाही। डॅडी असं नका बोलू, आमच्या घरात दादा एकटाच आहे ना धावपळ करणारा, तर घाई गडबडीत राहून गेला असेल। त्याला तुमच्याशिवाय कुणाचाच आधार नाहीये, त्यामुळे असं कधी मनात सुद्धा आणू नका। हॅलो डॅडी, हां ते धनुला बघायला पाहुणे येणार आहेत, म्हणलं तुम्ही आला असता बैठकीला तर। अरे वा 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 जावई बापू, लय आनंदाची बातमी दिलीत तुम्ही, पर जरा उशिरा दिलीत वा। काय झालं डॅडी? नाही झालं काय नाही, पण ही आनंदाची बातमी दुसऱ्याकडनं कळली आम्हाला। तुमच्याकडनं कळली असते तर बरं वाटलं असतं। आता तुम्ही आम्हाला परक समजायला लागले हे ठीक आहे। डॅडी हो काय बोलताय तुम्ही? या जन्मात तरी शक्य आहे का हो? तुम्हाला माहिती आहे ना मी कुठल्या टेन्शन मधनं जातोय, या सगळ्याच्या नादात तुम्हाला फोन करायचं विसरून गेलो, बाकी काय नाही। तुम्ही तरी राग धरू नका हो। अहो जावई बापू, आम्ही तुमच्यावर रागवायचं ठरवलं ना तरी बी रागवू शकत नाही, एवढं प्रेम आहे आमचं, एवढा जीव आहे तुमच्यावर आमचा। पर कसं आहे, आता आम्ही बैठकीला येऊ शकत नाही हो, आम्ही मंत्रालयात निघालो होतो। होय का? ठीक आहे, तुम्ही या जाऊन डॅडी। नको 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 जावई बापू, आम्हाला नाही हो तुमचं मन मोडवत। आज तुमच्यापेक्षा महत्वाचं आम्हाला कोणी आहे का? येतो येतो आम्ही येतो। खरंच होय डॅडी, म्हणूनच मी तुम्हाला देव मानतो बघा। डॅडी या देवाकडे अजून एक विनंती करू का? नाही म्हणजे तू ज्याला पण तुम्ही घेऊन आला असता तर। आमची बी लय इच्छा होती ना, पण ती पोरगी आमचं ऐकेल तर शपथ। लय समजवलं आम्ही तिला, पण नाही म्हणजे नाही, मनच काढून घेतलं हो तिने त्या घरातनं। काय करायचं? आणि जावई बापू, मी काय म्हणत होतो, तुम्ही आणि ती दोघच बघा काय ते काय नवरा बायको मध्ये आम्ही पडणं आम्हाला बरोबर वाटत नाही। हा किंवा बघा काय। बरं ठीक आहे, होईल काहीतरी। तुम्ही तरी या डॅडी, मी वाट बघतोय तुमची। हा 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 येतो, ठेवू का? हा दादा, हे दादा, हे बघ फॅन आणला, लय जड आहे, कुठे ठेवू सांग लवकर। इकडे ठेव। इकडे दादा, अरे पण इथं तर पाहुणे बसतील ना। इकडे ठेव। हा चल। अरे दादा, पण इकडून सगळ्यांना हवा जायची का? मी इथं ठेव, सगळ्यांना हवा लागेल। हे बेस्ट आहे दादा। अरे इथं तर पोरी बसतील ना। आता मला सांग, आपली धनु एवढी नटून थटून इथं येणार, हा तिचे मस्त मस्त केस ह्या फॅन असे उडले तर मग कसं काय? एक काम कर ना, हा माझ्या डोक्यावर ठेव ना। काय चाललंय, ठेवा कुठेतरी। ए थांबा थांबा थांबा, तुम्ही खाली खाली खाली। अरे तसं का मामा असताना तुम्ही कशाला काळजी करताय? अरे फॅन ठेवायच्या मी लाखभर आयडिया देतो तुम्हाला। मामा
आयडिया राहू दे जरा एवढ्या उशीर लावतोय पप्पी पप्पांमुळे उशीर झालाय ठीक आहे आता जा धनुला आवर जा पटकन जा जाते हा. सर का राजू नाश्ता जरा जास्त कर किती लोक येतील आपल्याला काय माहित नाही उगाच त्यांच्या समोर लाज नको जायला आपली हं? जा धनीचा आवर जा पटकन हा हा आहे ते घे. घे, घे. इथं इथं ठेव 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 ठेव. अरे तप लप तप. अरे इथं थटल थटल अरे अरे काय चाललंय तुमचं मामा बघ की. काय मामा बघ ठेवा की कुठेतरी पाहुणे येतील आता अरे सूर्या अरे मगाच्या नेना सांगतोय बरं का नुसतं टाइमपास चाललाय कसं काम व्हायचं आवरा कसं काम आहे सांग केलं का किती ताप आहे मला मी टाइमपास करतोय इथं घ्या वरती घ्या इथं ठेव ठेव इथं. तुझं एकदा इथं ठेव फायनली इथं ठेव हा दादा मला नाही वाटत वहिनी येईल म्हणून यायची असते ना तर ती कधीच आली असते अरे नाही मी पाहुण्यांची वाट बघतोय तुझा आवर जा जावई बापू यायचं का आम्ही डॅडी वय 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 सुखीरा बस वय वय बस हा नमस्कार 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 डॅडी सगळी तयारी झाली वा पाहुणे याचीच वाट बघतोय येऊ द्या निवांत येऊ द्या आता पाहुणे म्हणल्यावर थोडा उशीर होणारच की नाही का ना मला कळतंय तुम्ही अजून कोणाची वाट बघताय ती आज आमच्या लेकीने यायला आहोत किती ताणायचं ना कळतच नाही तिला तर घरच्या सुनेनं अशा कार्यक्रमाला घरात नसणं कसं दिसतं ते नाही तर काय नाही निदान पाहुण्यांसमोर दाखवाय पुरतं तरी येऊन उभं राहायला पाहिलं होतं. आली असती तर बरं झालं असतं हा? हा मग डॅडीने किती समजवलं तुझ्या बेबीला काय करायचं आता लग्न झालेली पोरगी माहेर येऊन राहते म्हणल्यावर बाहेरचे लोक हजार प्रश्न विचारून जीव घेतात त्यांना काय सांगायचं ना आम्ही काय म्हणतो आमचा एक जाऊ द्या आमचा विचार नाही केला ते तुमचा तरी विचार करायला पाहिजे होता का नाही आणि तुम्हाला सांगतो जावई बापूंना त्रास झालेला आम्हाला बघवतच नाही हो बाप लेकीला नवऱ्याची ताकद व्हायला शिकवतो इथं पोरगीच नवऱ्याला कमजोर करून बाहेर येऊन बसली काय अर्थ आहे काय आणि तुम्ही तिची माफी मागितली होती ना मग सोडून द्यायचा होता ना विषय पण नाही मला तर वाटतंय डॅडीना तिला मोठ्या घरात राहायची पाहिजे ते आयता हातात मिळायची ही सवय तुम्हीच लावली त्यामुळेच तर ना ती या घरात राहूच शकणार नाही एक सांगू हे सगळं येणार राग बी घेणार कारण आहेत कारण झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.